नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवते एकदम हेल्दी, प्रोटीन आणि विटॅमिनने भरपूर असा स्वादिष्ट नाश्ता. हा नाश्ता बनवायला सोपा, खायला पौष्टिक आणि घरात सगळ्यांना आवडणारा आहे. यामध्ये भरपूर भाज्या आहेत, लहान मोठे सगळ्यांसाठी परफेक्ट आहे. आरोग्यदायी आहार हवा असेल तर ही रेसिपी नक्कीच त्यांच्यासाठी आहे. चला पाहूया हा स्वादिष्ट नाश्ता कसा बनवायचा. यासाठी 1 कप तांदूळ, पाव कप चणा डाळ, पाव कप शेंगदाणे, 4 लाल मिरच्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी, हे सगळे जिन्नस मिक्स करून एका भांड्यात घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे. भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घेतले आणि भरपूर पाणी घालून रात्रभर मुरात ठेवायचे. सकाळी मिक्सरमध्ये ही सगळी जिन्नस फिरवून घ्यायचे. सुरुवातीला पाणी न घालता फिरवा, म्हणजे व्यवस्थित आपले जिन्नस वाटल्या जाईल. यामध्ये आता आपण अर्धा कप दही घालू. दही घालून परत मिक्सर फिरवून घ्यायचे. पाण्याची गरज असेल तरच पाणी घाला, नाहीतर नका घालू. याची आपल्याला रवाळ पेस्ट करून घ्यायची आहे. छान अशी रिबन कन्सिस्टन्सी आली पाहिजे बॅटरला आपल्या. बघा, चवीनुसार यामध्ये मीठ घालू. मिक्स करून थोडं फेटून घेऊ आणि 20 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. बघा, याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आता आपण हे बॅटर 20 मिनिटे रेस्ट करायला ठेवू. यासाठी लागणारा आपण मसाला तयार करू. यासाठी 1 कांदा बारीक चिरून घेतला, 1 गाजर किसून घेतलं, मूठभर पातीचा कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, कोथिंबीर, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या. तुम्हाला जर आणखी कोणत्या भाज्या आवडत असतील तर त्या तुम्ही नक्की घालू शकता. बॅटरमध्ये चिमूटभर सोडा घालायचा, नाही घातला तरीही चालेल. थोडा घातला तर छान जाळी येते. तव्याला थेंबभर तेल लावून घेऊ. या रेसिपीमध्ये तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे. तेल छान टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. तवा गरम झाला की नाही चेक करू. परत तवा पुसून घेऊ. 1 वाटी बॅटर घालायचं तव्यावर आणि जाडसर पसरवून घ्या. छान मस्त जाळी पडते. आता जे आपण सॅलड केलं होतं ते यावर पसरवून घेऊ. भरपूर प्रोटीन विटॅमिन युक्त असा हा नाश्ता तयार होतो. यावर चमचाभर पॉडी चटणी भुरभुरू. पॉडी चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला हवी असली तर मी लिंक देऊ शकते. थोडं तूप घाला किंवा तेल घाला. मी तूप घातले.
पलटून घेऊ आपण. आपला छान नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही याला उत्तप्पा पण म्हणू शकता, डोसा पण म्हणू शकता. तुम्हाला जे नाव आवडत असेल ते तुम्ही त्याला देऊ शकता या नाश्त्याला. परत आपण एक टाकून घेऊ. तुम्ही नक्की बनवून बघा बरं. सगळ्यांना खूप आवडेल ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या चविष्ट रेसिपीमध्ये. आणि नव्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. डिस्क्रिप्शन पण चेक करा. छान आपण दुसरा पण उत्तप्पा आपण नाव ठेवून देऊ याला, एक वेगळ्या प्रकारचा तयार झालेला आहे. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.